कधीही न फसणारा 100% परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। गुजरातमध्ये याला वाटी डाळ खमण असं म्हणतात। तर खमणची रेसिपी आज आपण बघणार आहोत। हा खूप सोपा आहे बनवायला आणि फक्त 1 वाटी चणा डाळीपासून एवढा सारा ढोकळा तयार होतो आणि किती जाळीदार आणि स्पंजी होतो तुम्ही पाहू शकाल। कुणी जर विचारलं ढोकळा कसा असावा तर असा एकदम परफेक्ट स्पंजी जाळीदार घशात न दाटणारा आणि कधीही न फसणारा। तर लगेच या परफेक्ट खमणची रेसिपी आपण पाहूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। तर लगेच खमण कसा बनवायचा हे आपण पाहूया। तर खमण बनवण्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ 4 ते 5 तास अगोदर पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि ही छान भिजलेली देखील आहे। तुम्ही पाहू शकाल छान फुगलेली आहे आणि याचा असा तुकडा पडतोय। आता तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही याला 7 ते 8 तास देखील भिजवून घेऊ शकता। ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे। हिला जास्त वेळ भिजवलेलं नव्हतं मी, त्यामुळे धुवून घेतलेलं नाही आहे। तुम्ही जर जास्त वेळ भिजवली असेल डाळ तर 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे। आणि डाळ आता मिक्सरच्या भांड्यात घातल्याच्या नंतर यात आपल्याला दही घालायचं आहे। तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यात लिंबू देखील घालू शकता। हे दही खूप आंबट आहे त्यामुळे मी इथे 3 चमचेच दही घालते, पण तुम्ही घेतलेलं दही जर कमी आंबट असेल तर तुम्ही 1 कप डाळीसाठी 1/4 वाटी ते अर्धी वाटी दही घ्या। ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ आपल्याला जास्त जाडही वाटायची नाही आहे आणि जास्त बारीकही नाही, थोडीशी तरतरीत आपल्याला ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे। आता राहिलेली डाळ देखील मी अशाच प्रकारे वाटून घेते। सर्व डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल। पहिल्या बॅचला मी दही घातलं होतं, त्यानंतर 2 बॅचमध्ये डाळ वाटून घेतली तेव्हा त्यात 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे, फक्त जास्त पाणी घालायचं नाही आहे। आणि डाळ आता अशी वाटून घेतल्याच्या नंतर हाताने आपल्याला ही फेटून घ्यायची आहे, म्हणजे छान फ्लफी होते, हलकी होते आणि मग ढोकळाही छान होतो। सतत आपल्याला 2 ते 3 मिनिट हे असं फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल की अशी हलकी होते आणि थोडीशी फुलते देखील। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून ही डाळ 8 ते 10 तासासाठी फर्मंट होण्यासाठी ठेवायची आहे। मी याला आता ओव्हरनाईट ठेवणार आहे। थंडीचे दिवस असेल तर याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि उन्हाळा असेल तर खूप कमी, म्हणजे 7 ते 8 तासात देखील ही छान फर्मंट होते। जवळपास 8 ते 10 तास झालेले आहे। डाळ आपण पाहूयात। तुम्ही पाहू शकाल ही खूप छान फर्मंट झालेली आहे आणि आतून याला अशी जाळी आलेली आहे, खूप हलकी झालेली आहे डाळ। आता आपल्याला 1 चमचा अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे, यामुळे खूप छान टेस्ट येते ढोकळ्याला। त्यानंतर 1/4 चमचा हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे आणि ढोकळा खाताना घशात दाटू नये यासाठी 2 चमचे तेल घालायचं आहे। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते मी, 1 ते 1.5 चमचा फक्त। परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते। या मिश्रणात मला हळद थोडीशी कमी वाटत होती, म्हणून परत मी 1/4 चमचा हळद घातलेली आहे। तुम्ही घालताना छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घाला। कन्सिस्टन्सी याची तुम्ही पाहू शकाल। मिश्रण आता आपलं रेडी आहे। यात आपल्याला इनो घालायचे आहे। त्या अगोदर आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। तसेच ढोकळा शिजवण्यासाठी कढईत पाणी गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे आपण ज्यावेळी ढोकळा ताटात ओतून यात ठेवू त्यावेळी या पाण्याला छान उकळी आलेली असावी। या मिश्रणात आता आपल्याला 1 इनोचं छोटं पॅकेट म्हणजे अर्धा चमचा इनो घालायचे आहे। त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही यात 1/4 चमचा खायचा सोडा घालू शकता। खायचा सोडा जर घालत असाल तर त्यावर थोडंसं लिंबू पिळायचं, म्हणजे तो छान ॲक्टिव्ह होतो। आणि त्यानंतर इनो किंवा खायचा सोडा घातल्याच्या नंतर हे आपल्याला लवकर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने हलवायचं आहे। तसंच जास्त वेळ हलवायचं नाही आपल्याला। हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच हे आपल्याला ताटात ओतून घ्यायचं आहे। त्याला असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान एकसारखं होईल। आणि लगेच आता आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकाल पाण्याला छान उकळी आलेली आहे, अशीच उकळी यायला हवी तरच ढोकळा छान फुगतो। त्यामध्ये आता आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि आता 20 ते 25 मिनिट ढोकळा आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। 20 ते 25 मिनिट झालेले आहे। आपण ढोकळा झालाय की नाही चेक करूया। एक टूथपिक घ्यायची आहे, यात घालून पाहायचे आहे। टूथपिक क्लीन येते म्हणजे ढोकळा आपला झालेला आहे। लगेच गॅस बंद केलेला आहे मी। हा ढोकळा काढून घेऊन आता थंड करून घेते। खमण आपला छान थंड झालेला आहे। हा आता आपण कट करून घेऊया।
खमण जास्त गरम असताना कट करू नये, नाहीतर मग कधी कधी काय होतं तो ताटाला चिटकतो आणि मग ते व्यवस्थित पीसेस निघत नाही. त्यामुळे खमण थोडासा थंड झाला की मगच कट करून घ्यायचा आहे. किती सहज कट केला जातो आहे तुम्ही पाहू शकाल. याचे हे साईडचे पीसेस मी अगोदर काढून घेते. खूपच स्पंजी जाळीदार खमण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकाल किती सहज निघत आहे पीसेस. एकदम म्हणजे असं वाटते की हे खेळण्यातले स्पंज आहेत. तुम्ही पाहू शकाल किती स्पंजीदार खमण तयार झालेलं आहे. तर आता आपण यासोबतची चटणी कशी बनवायची हे पाहूया. त्यासाठी मी मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक आणि 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आपल्याला यात घालायच्या आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. तसेच 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आपल्याला यात घालायचं आहे. अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे. लिंबामुळे खूप छान टेस्ट येते या चटणीला. आणि या चटणीची एक सिक्रेट जिन्नस म्हणजे आपण जो खमण बनवलेला आहे त्याचेच 3 ते 4 पीसेस आपल्याला यात घालायचे आहे. त्यामुळे ही चटणी खूपच छान चवदार होते. आणि पाणी घालून आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे. चटणी आपली रेडी आहे. काय सुरेख टेक्स्चर आलंय तुम्ही पाहू शकाल. ही मी आता एका वाटीत काढून घेते. आपली चटणी रेडी आहे, खमण रेडी आहे. आता राहिली फक्त एकच जिन्नस, तडका. तडक्याशिवाय खमण तर अधुराच आहे. त्यामुळे तडका बनवण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे. तेल छान गरम झालं की आपल्याला पाऊण चमच्यात मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला थोडीशी यात कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम तडका खमणवरती घालायचा आहे. खमण आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि खमण आपला रेडी आहे. काय सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल. आणि हा दिसायला जेवढा छान दिसतो ना, खायलाही तेवढाच भन्नाट लागतो. एक मी तुम्हाला खाऊन देखील दाखवते. अप्रतिम झालेला आहे. नॅचरल सूर्यप्रकाशात तर तुम्ही याचा कलर पाहू शकाल. काय सुरेख दिसतोय. तर फ्रेंड्स, कधीही न फसणारी रेसिपी आहे. त्यामुळे तुमचा ढोकळा जर बिघडत असेल तर अशा प्रकारचा हा वाटीदाल खमण बनवून पहा. खूप आवडेल सर्वांना. आणि ढोकळा बिघडत नसेल तरीही असा वाटीदाल खमण बनवून पहा. खूप आवडेल तुम्हाला, कारण हा चवीला अप्रतिम लागतो. त्यामुळे नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला ही वाटीदाल खमणची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.